नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, नुकताच कालच कालच म्हणजे जलसंपदा विभाग म्हणजे WRD डिपार्टमेंट याची सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली. सुधारित उत्तर तालिका म्हणजे सेकंड रिस्पॉन्स. त्यामध्ये झालं असं की काही विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले, 2-4 गुण, किंवा काही विद्यार्थ्यांचे 2-4 किंवा 6 गुण वाढवण्यात आले. ते का झालंय? कारण ज्यावेळेस फर्स्ट आन्सर की आली होती, पहिली रिस्पॉन्स शीट, त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन्स घेतले होते आणि त्या ऑब्जेक्शन्समध्ये काही प्रश्न पण जे आयोगाने चुकीचे टाकले होते, तर त्याच्यामध्ये गुण वाढवण्यात आले आहेत. बट काही काही विद्यार्थ्यांचे 1-2 गुण कमी पण झालेले आहेत, बरं का. बट असं ते ही सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आता कुतूहलाचं वातावरण तयार झालेलं आहे. ते कुतूहलाचं वातावरण काय, की सेकंड रिस्पॉन्स शीट म्हणजे निकाल नाही आहे. आता फायनल ऑनलाईन निकाल यायला आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये यानुसार फायनल ऑनलाईन निकाल तयार होणार आहे किंवा तो मिळणार आहे. आता त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी मला कॉल केला किंवा मेसेज केला, की सर अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो, किंवा आम्हाला 150, 140, 145 असे काही गुण पडलेले आहेत, तर आमचं सिलेक्शन होऊ शकतं का? तर कृपया एक व्हिडिओ त्याच्यावर तयार करा. अंदाजित कट ऑफवर एक व्हिडिओ आपल्याला तयार करायचा आहे. आणि तोच व्हिडिओ घेऊन इथे आलेलो आहे, की जलसंपदा विभाग 2024 सुधारित अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली. आता यामध्ये खूप सारे वेगवेगळे पोस्ट होते, बरं का. तर एकूण जागा ज्या होत्या त्या होत्या 4497 टोटल जागा, आणि त्यासाठी जवळपास 1.5 लाख अर्ज आले होते. जवळपास 1.5 लाख अर्ज. आपल्याला सर्वच्या सर्व जागांसाठी हे विश्लेषण द्यायचं नाही आहे. हे जे अनालिसिस आहे हे फक्त मी या 3 जागांसाठी देतोय, बरं का. फक्त 3. दप्तर कारकून ज्याच्या 430 जागा होत्या, कालवा निरीक्षक ज्याच्या 1189 जागा होत्या, आणि मोजणीदार ज्याची 758 जागा होत्या. या जागा जरा जास्त होत्या, म्हणून या फक्त 3 जागांसाठी हे मी विश्लेषण तयार करतोय. शिवाय एक पुन्हा अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून एक जागा होती, ती इंजिनिअरिंगसाठी, त्याच्या 1500च्या वर जागा होत्या, बरं का. त्याचा पण मी व्हिडिओ तयार करत नाहीये. मी तयार करतोय दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार यांच्यासाठीच हा व्हिडिओ मी तयार करतोय. हे सर्व 4497 जागांसाठी हे जे 1.5 लाख ऍप्लिकेशन जे आले होते, या 1.5 लाख ऍप्लिकेशन पैकी 1 लाख अर्ज, बरं का, 1 लाख अर्ज या पोस्टसाठी आल्या. आणि तुम्ही जर परीक्षा दिलेली असेल, तर ज्या दिवशी तुमची परीक्षा असेल किंवा ज्या शिफ्टमध्ये परीक्षा असेल, तर त्यावेळेस या तिन्ही तिन्ही कंबाईन करून ती परीक्षा घेण्यात आली होती. म्हणजे जरी तुम्ही दप्तर कारकूनसाठी टाकलं असेल, किंवा कालवा निरीक्षकसाठी टाकलं असेल, किंवा मोजणीदारसाठी फॉर्म टाकला असेल, अर्ज टाकला असेल, तर या तिघांना मिळून एकच परीक्षा घेण्यात आली होती. तर जागा यांच्यामध्ये जास्त होत्या, 430, 1198 आणि 758 इतक्या जागा. तर यासाठी आपण तयार करतोय अंदाजित कट ऑफ. आणि हा अंदाजित कट ऑफ कसा लागणार आहे, तर परिमंडळनुसार ज्या ज्या जिल्ह्याचे जे WRDचे परिमंडळ असतील, जलसंपदा विभागचे परिमंडळ, त्यानुसार कट ऑफ लागणार आहे. लक्षात घ्या की समजा नागपूर विभागाचा कट ऑफ जो लागत असेल या जागांसाठी, तोच कट ऑफ औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी लागेलच असं नाही, त्याच्यामध्ये बदल असेल, राईट. जालना जिल्ह्यासाठी जे लागत असेल तोच पुणे जिल्ह्यासाठी लागेल किंवा मुंबई जिल्ह्यासाठी लागेल असं नाही. त्यांच्या वेगवेगळ्या परिमंडळानुसार म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळा कट ऑफ लागणार आहे. पण इतकं जास्त काही फरक पडणार नाहीये. याला थोडेसे 1-2 मार्क किंवा 2-3 मार्काचा डिफरन्स पडेल. आणि त्या जिल्ह्यांमध्ये जितक्या जागा समांतर आरक्षणानुसार जितक्या जागा असतील, त्यानुसार कट ऑफ डिक्लेअर करण्यात येईल, आणि मग फायनल ऑनलाईन निकाल तुम्हाला पुढच्या आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे. राईट. चला बघायचं आपल्याला दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार यांच्याशी अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो. तर थोडस आपण एक चर्चा करून घेऊया. थोडी एक चर्चा, एक अनालिसिस, एक विश्लेषण करून घेऊया, की ज्यावेळेस फर्स्ट आन्सर की आली होती, पहिली आजच्याने 1 महिन्यापूर्वी आली होती, बरं का. परीक्षा संपली आणि लगेच 3 दिवसानंतर आन्सर की प्रदर्शित झाली होती. त्यामध्ये त्यामध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांचे मला कॉल किंवा मेसेज आले, आणि किंवा आम्ही परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळेस थोडंसं सर्वे केला, त्यामध्ये असं आढळून आलं की जे 4 विषय होते, त्या 4 विषयापैकी सोपी किंवा कठीण लेवल कोणत्या कोणत्या विषयाला होती, हा जेव्हा अंदाज केला होता 1 महिन्यापूर्वीची गोष्ट, त्यामध्ये असं आढळलं की ते 4 विषय होते हे: मराठी, बुद्धिमत्ता, जीके, जीएस आणि इंग्रजी. आणि प्रत्येक विषयाला 25-25 प्रश्न होते, आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, यानुसार एकूण गुण होते 50.
आता यामध्ये सरासरी गुण आपल्याला बघायचे आहेत एक अनालिसिस थ्रू, बरं का. अनालिसिस थ्रू की ज्या पद्धतीने सर्वे करण्यात आला त्यानुसार अनालिसिस थ्रू बघितलं तर मराठी हा जरा सोप्या लेवलवर होता, सोपा लेवल, ज्यामध्ये 25 पैकी 22 प्रश्न सरासरी, सरासरी म्हणजे ॲव्हरेज प्रश्न विद्यार्थ्यांचे बरोबर आले आहेत जास्तीत जास्त, बरं का. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे 22 प्रश्न. कारण मराठी या विषयावर जे पडणारे प्रश्न होते ते अत्यंत सोप्या लेवलचे होते, त्यामुळे अंदाज बांधलाय 22 प्रश्नांचा. लक्षात घ्या, जागा आहेत तुमच्याकडे जे वर दाखवले आहेत त्यांच्यासाठी सिलेक्शन होणार आहेत. म्हणजे ज्यांना आता जे विचार करतील सर 22 गुण ॲव्हरेज कसे, आम्हाला तर 10 पडले किंवा 12 पडले, मी एक ॲव्हरेज गुण सांगितलंय बरं का सर्वांना मिळून. भरपूर विद्यार्थ्यांना 22 पेक्षा जास्त आहे, भरपूर विद्यार्थ्यांना असंही सांगतोय 25 पैकी 25 गुण पडलेले आहेत मराठी या विषयामध्ये, बरं का. मी एक ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलंय, ॲव्हरेज कॅल्क्युलेट 22 गुणाचा. त्यानंतर बुद्धिमत्ता हा सुद्धा थोडाफार सोप्या लेवलचा होता, बरं का. काहीच कठीण नव्हतं बुद्धिमत्तामध्ये, खूप सोप्या लेवलचा बुद्धिमत्ता विचारण्यात आला होता. पण खूप विद्यार्थ्यांनी बोलले की सर ह्याच्यामध्ये वेळ खूप गुंतला, पण असं गुंतण्यासारखा वेळ नव्हता, यामध्ये पण 25 प्रश्न होते आणि 50 गुण. भरपूर विद्यार्थ्यांचे खूप म्हणजे साधे सोपेसे प्रश्न होते, बरं का. हा, जसं ए ला 1 म्हटलं तर ई ला किती, ए अल्फाबेटिकल रँक नुसार ए इक्वल टू 1, तर ई इक्वल टू किती, आता सहज ई इक्वल टू 5 मीन्स अल्फाबेटिकल रँकिंग नुसार अशा टाईपचे प्रश्न त्यामध्ये बघण्यात आलेले होते. तर त्यामध्ये ॲव्हरेज जे बरोबर आले विद्यार्थ्यांचे ते 20 प्रश्न बरोबर आले असं म्हणता येईल, बरं का. एक सरासरी मी अंदाज काढला. जी के जी एस हा सुद्धा जवळपास बुद्धिमत्तासारखा सोप्या लेवलवरच होता. 25 प्रश्न, 50 गुण आणि 20 प्रश्न ऑलमोस्ट विद्यार्थ्यांचे बरोबर येतील, ऑलमोस्ट विद्यार्थ्यांचे बरोबर येतील असे साधारणशे प्रश्न त्यामध्ये बघण्यात आलेले होते, बरं का. तर त्यानंतर फायनली नंबर 4 हा थोडासा विद्यार्थ्यांसाठी कठीण गेला. मुळातच इंग्रजी हा विषय विद्यार्थ्यांसाठी कठीण जात असतो, बरं का. गेलं तरी त्यामध्ये 25 प्रश्न 50 गुण, 15 प्रश्न बरोबर येण्याची ऑलमोस्ट विद्यार्थ्यांची शक्यता आहे. जे खरंच अभ्यास करतात त्यांच्यासाठी इंग्रजी कठीण नव्हता, बरं का. बट खूप विद्यार्थ्यांना इंग्रजी म्हणजे डोकेदुखीच वाटतं, त्यांच्यासाठी तर हा नेहमी आयुष्यभरासाठी कठीणच विषय राहणार आहे. त्यामुळे 15. तर जर जर 25 25 25 एकूण प्रश्न होते 100, एकूण गुण होते 200 आणि त्यापैकी विद्यार्थ्यांचे सरासरी किती प्रश्न बरोबर आले तर 22 20 20 म्हणजे हे झाले 62 आणि 15, सॉरी 62 आणि 15 म्हणजे 77 होतात, बरं का. हे होतात 77, म्हणजे 77 प्रश्न त्यांचे जवळपास बरोबर आले. किती प्रश्न बरोबर आले? 77. आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण होते, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. आणि यांचा जर गुणाकार केला तर 7 गुणे होतं 14, 14 आणि 1 होतं 15. म्हणजे जर 154 गुण, 154 गुण हा एक सरासरी आकडा पकडायला काहीही हरकत नाही. मी काय बोलतोय, सरासरी आकडा हाच एक्झॅक्ट असायला पाहिजे असं नाहीये, सरासरी आकडा. आता यामध्ये 154 पेक्षा काही विद्यार्थ्यांना समोर जातील, 154 पेक्षा काही विद्यार्थ्यांना थोडे कमी पडतील आणि यानुसार जवळपास कट ऑफ लागणार आहे, राईट. हा एक जस्ट अनालिसिस केलेला आहे, बरं का. हे केव्हा, मागच्या ज्यावेळेस फर्स्ट आन्सर की 1 महिन्यापूर्वी आली होती त्यावेळेस हा सर्वे करून हा अनालिसिस करण्यात आला होता की 100 प्रश्नापैकी 77 प्रश्न विद्यार्थ्यांचे जवळपास बरोबर येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे, राईट. तर त्यामुळे ॲव्हरेज गुण जे पकडले आहेत ते 154 पकडले आहेत आपण, 154 ॲव्हरेज गुण. आणि यानुसार जर कट ऑफ लावायचा असेल तर तर थोडं खाली बघूया. कट ऑफ लावायचा असेल तर कसा लागेल त्याच्याबद्दलही आपल्याला चर्चा करायची, राईट. ॲव्हरेज गुण 154 म्हणजे सर्वांना 154 पडले असतील असंच नाही, काही विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा जास्त असतील आणि काही विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा कमी. आता ऍक्च्युली महत्वाचे मुद्दे कुठे कुठे तयार होतात की ऍक्च्युली या सर्व पोस्टसाठी टायपिंग गरजेची होती, टायपिंग गरजेची होती, बरं का. तर ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी जर फॉर्म टाकला बट खूप विद्यार्थी या परीक्षांमध्ये गैरहजर आढळण्यात आले, बरं. खूप खूप सारे विद्यार्थी ज्यांनी परीक्षा दिलेली नाही, त्यामुळे कॉम्पिटिशन तशीच थोडीफार कमी झाली. तर यामध्ये या 154 ज्याला आपण ॲव्हरेज गुण पकडतोय 154 याच्यापेक्षा थोडा कमी आणि याच्यापेक्षा थोडा जास्त असं आपण लावता येईल आपल्याला, राईट. हा तर एक अंदाजित स्कोर काढून ठेवलेला आहे, ॲव्हरेज स्कोर. आता यामध्ये यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न पुन्हा असा होता की सर नॉर्मलायझेशन होणार का, तर नॉर्मलायझेशन होणार का हा सुद्धा प्रश्न विद्यार्थ्यांनी मला विचारलाय. तर माझं उत्तर आहे एस, यस नॉर्मलायझेशन होणार आहे.
100% नॉर्मलायझेशन होणार आहे. कोणत्या पोस्टसाठी? तर या वरच्या 3 पोस्टसाठी. राईट, कालवा निरीक्षक, मोजणीदार आणि दप्तर कारकून यांच्या ज्या परीक्षा ज्या झाल्या आहेत त्या 8 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाल्या. 8 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाल्या आणि जे परिपत्रक काल प्रदर्शित करण्यात आलं होतं WRD डिपार्टमेंट कडून, त्याच्या शेवटच्या पॅराग्राफमध्ये असं स्पष्ट लिहिण्यात आलेलं होतं की हे फायनल मीन्स फायनल निकाल हा नाही आहे, तर त्याला नॉर्मलाइज करून उत्तर ऑनलाईन निकाल हा पुढच्या आठवड्यात किंवा समोरच्या काही दिवसानंतर प्रदर्शित करण्यात येईल. तर 8 शिफ्टमध्ये या तिन्ही तिन्ही परीक्षा ज्या आहेत, या तिन्ही पोस्टसाठी परीक्षा त्या 8 शिफ्टमध्ये झाल्या होत्या. त्यामुळे नॉर्मलायझेशन होणार का? तर येस, डेफिनेटली नॉर्मलायझेशन होणार आहे. आता नॉर्मलायझेशन जर होत असेल तर तुमच्या डोळ्यासमोर पटकन ते समोर तयार होईल की तलाठीमध्ये जे झालं तसंच होईल का? तर तसं होणार नाही. आता तलाठीमध्ये जे झालंय तेच वारंवार तसंच व्हायला पाहिजे असं गरजेचं नाही. त्या तलाठीमध्ये काही विद्यार्थ्यांचे 40 गुण, 30 गुण, 20 गुण, त्याच्यापेक्षा पण जास्त गुण वाढलेत बरं का. भरपूर विद्यार्थ्यांना 200 पैकी 214, 208, 210 गुण पडले. असं इथे होईलच अशी शक्यता नाही. पण इतकं नक्की सांगता येईल की 4 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 मार्काचा फरक वाढ होऊ शकतो. कारण फक्त 8 शिफ्ट आहेत. तलाठीमध्ये भरपूर साऱ्या शिफ्ट झाल्या होत्या, त्यामुळे तितकी वाढ करण्यात आली. इथे फक्त 8 शिफ्ट आहे, 8 शिफ्ट आहे, तर जास्तीत जास्त 5 किंवा 6 मार्क वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण हा जो स्कोर एक्सपेक्टेड केला होता 154, त्याच्यामध्ये 5 किंवा 6 मार्क वाढण्याची शक्यता आहे बोलतो. तर याच्यामध्ये 2 किंवा 3 गुण कमी जास्त करून घ्या बरं का. 2 गुण समोर, 2 गुण मागे जा. कशानुसार? जर नॉर्मलायझेशन होईल त्यानुसार बोलतोय. प्रत्येकांचे गुण नॉर्मलायझेशन मध्ये वाढतीलच असं नाही, काही विद्यार्थ्यांचे कमी पण होतात बरं का. ज्यांना इजी शिफ्ट आलेली असेल आणि ज्यांनी जास्त गुण घेतले असतील किंवा जे अटेम्प्ट केलेले जे क्वेश्चन्स असतात, ज्यांनी टोले जास्त मारले असतील त्यांचे गुण कमी करण्यात येतात, असा पण क्रायटेरिया त्यांचा असतो. तर 8 शिफ्ट मध्ये झाली होती, त्यामुळे नॉर्मलायझेशन होणार आहे. आता मग आपण आपल्या महत्वाच्या पॉइंटवर येऊया की अंदाजित कट ऑफ काय लागणार आहे. मी 3 पोस्ट विषयी बोलतोय बरं का. दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या 3 पोस्ट बद्दल एक अंदाजित कट ऑफ मी इथे काढून ठेवलेला आहे. पुन्हा एक सांगू इच्छितो, हा माझा अंदाजित कट ऑफ आहे. हे असंच व्हायला पाहिजे असं गरजेचं नाही आहे, पण पण वनरक्षकाला जे कट ऑफ जे सांगितलं होतं ते जवळपास एकदम तंतोतंत जवळपास फसलेलं आहे. कुणीच तुम्हाला 100% कट ऑफ सांगू शकत नाही, लक्षात घ्या. काही व्हिडिओज मी यांचे पण इतरांचे बघितले आहेत, त्यांनी खूप हाय 180 190 च्या वर कट ऑफ सांगितलाय बरं का या 3 पोस्टसाठी. आता त्यांच्या डोक्यात हेच होतं की जसं तलाठीमध्ये झालं तसं इथे होईल कदाचित, बट असं होणार नाही. तर मी माझ्या अंदाजानुसार इथे कट ऑफ सांगतोय. हेच जशास तसं यायला पाहिजे असंही गरजेचं नाही. यावरून तुम्हाला अंदाज लावता येईल किंवा तुम्हाला किती गुण पडले किंवा कट ऑफ किती लागू शकतो हे सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करता येईल की सर इतका कमी लागणार नाही, थोडा जास्त लागेल, किंवा इतका जास्त लागणार नाही, थोडा कमी लागेल, असंही तुम्हाला बोलता येईल. असंही तुम्हाला कमेंट्स करता येईल. चला अंदाजित कट ऑफ बघूया. 3 पोस्टसाठी. त्यामध्ये ओपन साठी बरं का, पुरुष आणि महिला मी दोघांसाठी पण कट ऑफ जवळपास तयार केलेला आहे. थोडीशी 5-6 गुणांची गॅप ठेवलेली आहे की जे 154 गुण आपला ॲव्हरेज आला होता, 154 गुण ॲव्हरेज आला होता, त्यानुसार कमी आणि जास्त यानुसार कट ऑफ लावण्याचा प्रयत्न मी इथे करतोय. आणि मी तुम्हाला ऑलरेडी बोलून चुकलेलं आहे की हे सामाजिक मीन्स जे परिमंडळ जे आहे जिल्ह्यानुसार कट ऑफ लागणार आहे आणि समांतर आरक्षणानुसार लागणार आहे. तर कमी किंवा जास्त प्रत्येक जिल्ह्यात होऊ शकतो, तसाच लागेल प्रत्येक जिल्ह्यात सारखा असा. ओपन साठी 160 ते 165, 160 ते 165, कमीत कमी 160 किंवा 165 प्लस असेल ना, 165 165 पेक्षा जास्त कुणासाठी, पुरुष उमेदवारांसाठी 165 पेक्षा जास्त असेल तर सीट मिळण्याची चान्स आहे, मीन्स चान्स तयार होतो इथे. म्हणजे सेफ स्कोर आहे असं म्हणता येईल. तेच महिलांसाठी जर ओपन बोललं आहे तर 152 ते 157, 157 पेक्षा जास्त ओपनच्या महिलांना जर गुण पडत असतील तर त्याला टोटल मीन्स त्यांना सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत असं मला वाटतं बरं का. असं मला वाटतं. असंच होईल असं नाही आहे. हा मी थोडाफार सर्वे केला किंवा खूप विद्यार्थ्यांना फोन करून विचारले किंवा गुणांची तपासणी केली विद्यार्थ्यांची. सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये काय काय विद्यार्थ्यांच्या किती किती गुणांमध्ये कमी किंवा जास्तपणा आला, हा सर्वे केल्यानंतर हा व्हिडिओ मी तयार करतो.
त्यानुसार ओपनचा कट ऑफ 160 ते 165, 165च्या वर असेल पुरुष उमेदवारांना तर सिलेक्शनचे चान्सेस आहे. महिलांसाठी 157च्या वर जा सीट मिळण्याची खात्री तयार होईल. चला ओबीसी साठी बघूया. ओबीसी 150 ते 155 किंवा 155च्या वर असेल पुरुष उमेदवारांना तर चान्सेस आहेत सिलेक्शनचे. शिवाय महिलांचा जर बघितला 145 ते 150 किंवा महिलांना ओबीसी महिलांना 150च्या वर जर गुण तयार होत असतील तर डेफिनेटली चान्स आहे सीट मिळण्याचा, बरं का, सीट मिळण्याचा. त्यानंतर थोडं खाली गेलं तर एससी एसटी दोन्ही एकत्र केलं, बरं का. मी हेही सांगतोय एससी आणि एसटी यांच्यासाठी लागणार आहेत 1-2 मार्काचा किंवा 2-3 मार्काचा फरक असू शकतो. मी त्यांना एकत्रच घेतलंय. एक अंदाजे की एसटी एसटी साठी पुरुष उमेदवार 148 ते 152 किंवा 152च्या वर जर गुण मिळत असतील तर निवड होण्याचे चान्सेस आहेत. किंवा महिलांसाठी 142 ते 147 किंवा 147च्या वर एससी एसटी महिलांना जर असतील गुण तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील किंवा शक्यतो सिलेक्शन होईल असं मला वाटतं. चला समोर जाऊया. नंबर 4 EWS. त्यामध्ये 152 ते 158च्या दरम्यान त्यांचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. 152 पेक्षा थोडंफार कमी पण होऊ शकतो. 158 पेक्षा जास्त जर असतील 158 पेक्षा जास्त जर असतील तर सिलेक्शन होऊ शकतं, चान्सेस जरा जास्त वाढतील. तेच महिलांसाठी 148 ते 152च्या वर असेल तर डेफिनेटली सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील असा माझा अंदाज आहे. एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लासेस 150 ते 155 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल पुरुष उमेदवारांना किंवा महिलांना 145 ते 150च्या दरम्यान किंवा 150 पेक्षा जास्त गुण महिलांना मिळत असतील एसबीसी तर सिलेक्शन होऊ शकतं. एनटीला बघूया. एनटीसी एनटीबी सर्व 148 ते 153 किंवा 153च्या वर असेल तर सिलेक्शन होऊ शकतं. शिवाय महिलांसाठी 142 ते 147च्या दरम्यान किंवा 147च्या वर गुण असतील तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. फायनली एक्स सर्व्हिसमॅन. मला एक सांगताय की एक सर्व्हिसमॅन, एक विद्यार्थी, कुठला तरी उमेदवार त्यांनी मला कॉल करून सांगितलंय, सर तुम्ही जेव्हा पण व्हिडिओ टाकता त्यावेळेस कॅटेगरीनुसार ओपन, एससी एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस हेच सांगता, कधीच तुमच्या व्हिडिओमध्ये कधीच मला एक्स सर्व्हिसमॅन बद्दल कट ऑफ किती लागेल हे कधीच कुठल्या व्हिडिओमध्ये दिसलेलं नाहीये. तर त्यामुळे मी स्पेशली त्या विद्यार्थ्यांच्या विनंतीमुळे एक्स सर्व्हिसमॅनचा पण कट ऑफ सांगतोय. लक्षात घ्या, एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ 100 ते 110च्या दरम्यान जर असेल किंवा 110च्या वर असेल तर खूपच आनंदच आहे. 110च्या दरम्यान असेल तर त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्स आहे. बरं, या एक्स सर्व्हिसमॅनसाठी पुन्हा एक महत्वाची नोंद सांगतोय. त्यांनी स्पष्टपणे मेन्शन केलं होतं की कमीत कमी 45% गुण असायला पाहिजे. म्हणजे 45% म्हणजे कमीत कमी 90 गुण असायला पाहिजे. 90 गुण कमीत कमी असायला पाहिजे. 90च्या नंतर 92, 94, 96, 100 असे जरी असतील तरी चालतील, पण कमीत कमी. पण जर 90च्या कमी असेल, तुम्हाला जर 88 गुण असतील आणि समजा समोर तुमच्यापेक्षा टॉप कुणीच नाही, तुम्ही जरी टॉप केलं तरी तुमचं सिलेक्शन होणार नाही, बरं ना. कमीत कमी 45% गुण मिळवणे हे गरजेचे आहे. तर ऑलमोस्ट 110 पर्यंत, जसं आता वनरक्षक मध्ये बघितलं, बरं का, वनरक्षक मध्ये आपण असंही बघितलं की 90 गुण ज्याला मिळाले होते ना एक्स सर्व्हिसमॅन, त्याचं पण सिलेक्शन झालेले आहे. त्यामुळे यांचा कट ऑफ काही असं विशेष जास्त जाणार नाही. 110 किंवा 110 पेक्षा जास्त असेल तर हमखास तुमचं सिलेक्शन समजा, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक छोटासा विश्लेषण, एक अंदाजित मी तुम्हाला सांगितलेला आहे कट ऑफ किती लागू शकतो, तुम्हाला किती गुण मिळाले किंवा तुम्ही कोणत्या परिमंडळातून म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून परीक्षा दिलेली आहे, तर असं मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सुचवा. शिवाय तुम्हाला इतरही जर हा व्हिडिओ यामध्ये जर असं तुम्हाला वाटत असेल की सर हे जे अंदाजित कट ऑफ सांगितले आहेत यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की फरक पडायला पाहिजे, कट ऑफ जास्त लागायला पाहिजे किंवा कट ऑफ कमी लागायला पाहिजे, असं जर तुमचा विचार असेल तर तसंही तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. तुम्ही दिलेल्या सर्व कमेंटचे किंवा तुमचे जे काही क्वेरीज असतील किंवा प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरे मी डेफिनेटली तुम्हाला तुमच्या कमेंट्सला देईलच, राईट. याशिवाय पण इतर प्रश्न जर तुमचे असतील, बरं का, याशिवाय इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेबाबत प्रश्न असतील तुमचे, तर मला तुम्ही 9552202898 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर तुम्ही मला मेसेज करू शकता, बरं का.
तुम्हाला नंबर सेव्ह करून ठेवता येईल विशाल सर म्हणून शक्यतो मेसेज करा बरं का. शक्यतो व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमचे जे काही इतर परीक्षांशी रिलेटेड जर प्रश्न असतील त्याला आपल्याला सॉल्व्ह करता येईल, किंवा मी तुम्हाला त्याबद्दल गाईडलाईन देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला समाधानकारक उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक विश्लेषण केलंय अंदाजित कट ऑफचा कुणाचा WRD वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट म्हणजे जलसंपदा विभाग, त्यापैकी फक्त 3च पोस्टचा बरं का. कालवा निरीक्षक, मोजणीदार आणि दप्तर कारकून ज्यांच्या 8 शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या होत्या. लक्षात घ्या, नॉर्मलायझेशन होणार आहे. जे काही तुम्हाला गुण मिळाले असतील सेकंड रिस्पॉन्स नुसार, ते तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला मेन्शन कराच. पण ज्यावेळेस फायनल ऑनलाईन रिझल्ट लागेल त्यावेळेस तुमच्या त्या गुणांमध्ये वाढ घट होण्याची पुरेपूर शक्यता आहे, कारण नॉर्मलायझेशन होणार आहे असं स्पष्टपणे त्यांनी परिपत्रकामध्ये मेन्शन केलेलं आहे. राईट. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत नेहमीच असतील. तुम्ही जितके माझा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांचं सिलेक्शन हा 2024 संपण्याच्या पूर्वी व्हायलाच पाहिजे, अशा माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत असतीलच. राईट. शिवाय तुमचे काही काही प्रश्न असतील, काही तक्रारी असतील, किंवा मला काही सजेशन द्यायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या कमेंटचं नेहमी मी स्वागत करेन. तर मित्रांनो, तुम्हाला किती गुण पडले डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि पुन्हा नवीन अपडेटेड व्हिडिओ जो काही तयार होईल तो तुम्हाला डेफिनेटली मिळेल. तुमच्यापैकी कुणी जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण शेअर करा. राईट. तर तात्पुरता मी इथेच थांबतोय, तुमची रजा घेत आहे. पुन्हा तुमची भेट करेल समोरच्या नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.